उत्तान पादासन. दोन्ही पाय सरळ. उजवा पाय 1 ते 1.5 फूट उंचीवर श्वास रोखून थांबा. श्वास सोडत खाली. डावा पाय श्वास घेत 1 ते 1.5 फूट उंचीवर श्वास रोखून थांबा. दोन्ही पाय 1 ते 1.5 फूट उंचीवर श्वास रोखून थांबा. पोटाला व्हायब्रेशन होईल, पोटाचं आरोग्य सुधारेल. नाभी, ओटीपोट, कमर, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत व्हायब्रेशन. अशा पद्धतीनं श्वास सोडत खाली. असं 5 ते 7 वेळा केल्यास आपलं आरोग्य निरोगी निरामय असेल. खूप काही यामधून आपल्या आरोग्याला उपलब्धी होईल, फायदा होईल. म्हणून हे नियमित केल्यास आपण नाभी, ओटीपोट याचं आरोग्य निरोगी निरामय ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण ज्यांना पोटाचं आरोग्य बिघडलेलं असेल, पोटाचे आजार असतील, त्यांनी हे उत्तान पादासन करून आपलं आरोग्य सुधारावं. पोट सफा तो रोग दफा म्हणून पोटाचे जे काही आजार पोटातूनच निर्माण होतात, त्यासाठी उत्तान पादासन करायचं आहे. आणि उठत असताना डाव्या कुशीवर या. उजवा हात मुठावळून चाळ्याखाली, डावा हात दोन्ही गुडघ्यामध्ये. जेव्हा जेव्हा झोपेतून उठतोय त्यावेळी 2 ते 3 मिनिट डाव्या कुशीवर यायचं आहे. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आणि मग हृदयाच्या झटक्यापासून आपल्याला सावधगिरी बाळगता येते. म्हणून कधीच आपल्याला हृदयाचा झटका येणार नाही. अशा तऱ्हेने उत्तान पादासन करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवायचं आहे. नियमित केल्यास याचा फायदा होतो. म्हणून आपण योग साधना नियमित करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवून जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे. आणि आमच्यासारख्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी शेअर, लाईक, सबस्क्राईब करायचं आहे.